हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 20 मे रोजीचा संथ मतदान झाल्याचा आरोप, ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला। ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा होणार। आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, शिक्षण मंडळाची माहिती। नीट परीक्षेमधल्या कथित गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी होणार। परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता तपासण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारची मोठी कारवाई। एनटीएचे डीजी सुबोध कुमारांना पदावरून हटवलं, तर प्रदीप सिंह खरोला एनटीएचे नवे डीजी। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो। 15 दिवस मी महाराष्ट्र हादरून ठेवला होता, सासवडमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। पुण्यात कुणी विश्वासघात केला याची माझ्याकडे माहिती, विश्वासघात केलेल्यांवर कारवाई होणार। पुण्यामधल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना इशारा। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका, मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलणार नाही, मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांना इशारा। छगन भुजबळ राज्यामध्ये 100% दंगल घडवणार, राज्यामध्ये दंगल झाल्यास भुजबळ जबाबदार असतील, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य। अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकात भूल गए हैं, छगन भुजबळांचं घणाघाती भाषण। मनोज जरांगेंना जे हवं आहे ते 2017 सालीच दिलंय। 2017चा रक्तसंबंध व्हेरिफिकेशन कायदा आणि अधिसूचनेमध्ये काडी मात्र फरक नाही, चंद्रकांत पाटलांचं भुया उंचावणारं विधान। माहितीमध्ये डावललं जात असेल तर अजितदादा आणि वंचितनं एकत्र यावं, आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात अमोल मिटकरींचं मोठं विधान। अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युती संदर्भात विचार करू, वंचितची प्रतिक्रिया। माहिती महाआघाडीनंतर आता महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या फ्रंटची चर्चा। जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणतीही बैठक नाही, उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पुढील दिशा ठरणार, शरद पवारांची माहिती। टोमॅटोला बदलत्या हवामानाचा फटका, किरकोळ बाजारामध्ये 1 किलो टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये। टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम झाल्यानं बाजारामध्ये आवक कमी। छत्रपती संभाजीनगरमधील वेलगंगा नदीला पूर, धुळे यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, पावसामुळे नदी नाले तुडुंब। हवामान खात्याकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जगबोडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार। T20 विश्वचषकामध्ये सुपर 8च्या दुसऱ्या लढतीमध्ये भारताचा बांगलादेशवर 50 धावांनी ऐतिहासिक विजय, धमाकेदार अर्धशतक ठोकणारा हार्दिक पांड्या ठरला प्लेअर ऑफ द मॅच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।